नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार ई रिक्षा आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळानं घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. महायुती सरकारनं कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी रेवस रेडी सागरी महामार्ग तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या महामार्गामुळे कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळेल. अनेक वर्षांपासून मागणी असलेले 7 खाडी पूल अखेर महायुती सरकारनं मंजूर केले, ज्यामुळे मुंबई ते कोकणचं अंतर आता केवळ 5 तासात पार करता येईल. या महामार्गावरील पुलांची एकूण लांबी 26.70 किलोमीटर असून त्यासाठी 7,851 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला. या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटन, उद्योग आणि स्थानिक व्यवसायांना मोठी गती मिळणार आहे. पुलांच्या बांधकामामुळे वाहतूक सुलभ होईल आणि कोकणातील विकासाच्या नव्या संधी उघड्या होतील. या प्रकल्पामुळे कोकणातील जीवनमान सुधारेल, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील आणि कोकणचा गतिमान विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी ई रिक्षा योजनेचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर इथून केलाय. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 10,000 ई रिक्षा वितरित करण्यात येणार आहेत. प्रत्येक पालिका क्षेत्रात 500 महिलांना ई रिक्षा दिल्या जातील आणि भविष्यात ही संख्या 20,000 पर्यंत वाढवली जाईल. या निर्णयामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. महायुती सरकारनं महिलांच्या सबलीकरणासाठी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतोय. पदव्युत्तर दंताभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रता निकषात मोठा बदल करण्यात आलाय. राष्ट्रीय परीक्षा मंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रवर्गासाठी पर्सेंटाईलची मर्यादा 50 वरून 28 वर आणण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 526 जागांसाठी 5 फेऱ्या घेण्यात आल्या होत्या, परंतु अजूनही जवळपास 65 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी विशेष फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या विशेष फेरीत पर्सेंटाईलची मर्यादा कमी केल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं कठीण होतं त्यांना आता संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत नोंदणी केली आहे त्यांना परत नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार असून रिक्त जागा लवकरच भरल्या जातील. कळवा येथील कावेरी सेतूवर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिकेचं लोकार्पण करण्यात आलंय. कळवा इथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. ही बाब स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीनं डॉक्टर आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी जागा मिळवून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं ही लायब्ररी सुरू केली आहे. हे ग्रंथालय अभ्यासिका पूर्ण वातानुकूलित असून सुमारे 5,000पेक्षा अधिक पुस्तकं सद्यस्थितीत इथे आहेत. इथे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील हे मोफत पुस्तकं उपलब्ध करून देणार आहेत. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही लायब्ररी उघडी राहणार आहे. लोकार्पणानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा, खारेगाव, विटावा, पारसिक नगर, कळवा पूर्व येथील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय अभ्यासिका नसल्यानं त्यांना अभ्यासासाठी ठाणे गाठावं लागत होतं. प्रवासात वेळ जात असल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता. त्यामुळे आपण हे ग्रंथालय उभारलं आहे. या दुमजली वस्तूमध्ये शेकडो विषयांवरील हजारो पुस्तकं असून UPSC, MPSCची पुस्तकं इथे आहेत. तसंच याच ठिकाणी रतन टाटा ई लायब्ररी देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळेला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, प्रमिला केणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, नगरसेवक महेश साळवी, नगरसेविका अपर्णा साळवी, प्रमिला केणी, वर्षा मोरे, मनीषा साळवी, आरती गायकवाड, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे इत्यादी उपस्थित होते. गरिबांची मुलं ज्यांच्या घरात लाईट नाही आहे, ज्यांच्या घरात अभ्यासाला जागा नाही, ते 24 तासातल्या कुठल्याही तासाला इथे बसून अभ्यास करू शकतात. अनेक MPSCचे पोरपोरी मला भेटली या नवरात्रीच्या काळामध्ये आणि लायब्ररीज लवकर सुरू करा अशी त्यांची मागणी होती आणि आज आम्ही लायब्ररी सुरू करतोय. त्याचबरोबर दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी देखील यांच्या म्हणजे भारतरत्न रतन टाटा ई लायब्ररी आम्ही इथे सुरू करतोय आणि त्या ई लायब्ररीचा प्रचंड फायदा होतो. खास करून मला असं वाटतं की ह्या लायब्ररीत अभ्यास करून गरिबाघरच्या पोरांना किंवा जी पोरं अभ्यासापासून वंचित राहतात केवळ परिस्थिती अभावी,
परिस्थितीमुळे वंचित राहतात, त्यांच्यासाठी ही सोयीसुविधा उपलब्ध केली आहे. मला वाटतं कळव्यातली पहिली दुसरी सार्वजनिक लायब्ररी आहे, पण तरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेली. आमचा याच्यात काहीच स्वतःचा स्वार्थ असा काही नाही आहे. ही वास्तू बांधली आहे ती लोकार्पण करण्यासाठी. लोकांनी याचा फायदा घ्यावा, विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, अशी माझी मनापासून आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. सर, हे फक्त विद्यार्थ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी पण आहे? आता सकाळच्या वेळेस आम्ही पेपर ठेवणार आहोत, तेव्हा नागरिक येतील, पेपर वाचतील, बसतील. इथे मोकळी जागा खूप आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक येतील, त्यांना बसायला जागा केली जाईल. म्हणजे एक वेगळं ज्याला म्हणतात ना, आजकाल टीव्हीमुळे जी वाचन संस्कृती खतम झाली आहे, त्या वाचन संस्कृतीला वाढ व्हावी यासाठी हे प्रयोजन आहे. ठाण्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यात कुठेही आपत्तीची परिस्थिती उद्भवल्यास आपला जीव धोक्यात घालून शेकडो जीव वाचवणारे ठाणे महापालिकेचे TDRF पथकातील 31 जवानांचं कायम नोकरीचं स्वप्न अखेर साकार झाले. राज्य शासनानं पालिकेच्या आस्थापनेत या जवानांना विशेष बाब म्हणून कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून तसा आदेश पारित करण्यात आला. त्यामुळे तुटपुंज्या पगारात कर्तव्य बजावणाऱ्या या जवानांना आता आस्थापनेच्या नियमानुसार वेतन मिळणार आहे. या पथकाला मानधनाच्या नावावर सध्या 20,000 रुपये दर महिन्याला हातात येतात. अत्यंत तुटपुंज मानधनावर हे जवान आपल्या जीवाची बाजी लावत असल्यानं त्यांना पालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी घेण्यात यावं अशी मागणी जोर धरत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या जवानांना कायम करण्याचं आश्वासन दिलं होतं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं प्रकरण दडपण्यासाठी मुंबईच्या सीमेवर हलक्या वाहनांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलाय. कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचं उद्घाटन सोमवारी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळेला त्यांनी हा आरोप केला. टोल माफी आधीच करायला हवी होती. निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्याची गरज होती का? आजच्या घडीला सरकारची आर्थिक स्थिती चांगली नाही. दर आठवड्याला सरकार 3,000 कोटी कर्ज काढत असल्याचा दावाही त्यांनी केला. टोल माफी झाली याचा आम्हाला आनंद आहे. मुळात टोल वसुलीची मुदत कधीच संपली आहे. मग या टोल वसुलीची मुदत कोणी वाढवली होती? कोण हा खेळ करतंय ते तपासणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली गेली आहे का, असा सवाल त्यांनी केला असता या गोष्टीवर न बोललेलं बरं असं सांगत अक्षय शिंदेवर जर तुम्ही गोळी मारू शकता तर काहीही होऊ शकतं असंही ते म्हणाले. पोलीस अधिकारी कारवाई करायला गेले की त्यांना वरून फोन येतात आणि या ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पोलीस ठाणे चालवतात. मुळात सरकारच सुरक्षेच्या बाबत गंभीर नसून महाराष्ट्राचा बिहार होतोय असा आरोपही त्यांनी केला. अवघ्या 1.5 ते 2 लाख रुपयांसाठी खून होत असतील तर काय बोलायचं. ही परिस्थिती पाहता आता आम्हाला वाटतंय की 7 नंतर घरात कोंडून घ्यावं. केवळ सत्ताधाऱ्यांचे जीव सुरक्षित आहेत. मुंबईच्या सीमेवरील टोल माफियांच्या निर्णयानं 5,000 कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी 20,000 कोटी रुपये सरकारला जमा करायचे. उद्या आम्ही जरी सत्तेत आलो तरी अशा प्रकारे तिजोरी खाली असेल असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडून खूप अपेक्षा होती. आता न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पण सरकार जे सत्तेत असलेले ते नेते सुरक्षित नसतील तर मग बाकी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुरक्षेचा काय? असं आहे की शेवटी हे सरकार गंभीरच नाही आहे. ज्या गांभीर्याने हे सगळं घ्यायला पाहिजे त्या गांभीर्याने ते घेतच नाही. धमकी आल्यानंतर त्याची चौकशी, त्याचा मागोवा हे सरकार कधी घेताना दिसतच नाही. त्याच्यामुळे मला तरी महाराष्ट्र बिहार म्हणजे 1.5 लाखासाठी 2 लाखासाठी जर येऊन मर्डर होत असतील तर मग कोणाचा जीव सुरक्षित आहे? आम्ही तर रात्री बेरात्री पोलीस स्टेशनला जातो, रात्री बेरात्री फिरत असतो. म्हणजे आम्ही स्वतःला 7 वाजता कोंडून घ्यायला पाहिजे आता घरात. सर, विष्णू यांनी असं म्हटलंय की सलमान खानला जे कोणी मदत करतील त्यांना आम्ही सोडणार नाही आणि त्या धमकीचं अजूनही सरकारने ज्या प्रकारे गांभीर्याने घेतलं पाहिजे ते घेतलेलं दिसत. आता या सरकारबद्दल काय बोलावा हाच प्रश्न. त्यांचे जीव सुरक्षित आहेत ना, त्यांच्या मागे 40 गाड्या फिरतायत ना, मग बाकीचे मेले तर फरक काय पडतो? काल झाली अंत्ययात्रा, चांगले होते 5-50 हजार लोक, गेला बिचारा. आजपासून सरकारची जबाबदारी संपली.
आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार ई रिक्षा आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळानं घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666214141. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.